आज होता संडे आणि संडे म्हणलं की आहोंना लावायचं कामाला, म्हणजे कामाचा दिवस त्यांचा. तर नमस्कार मंडळी, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. देवांना छान पुसून घेतलं, धुवून घेतलं आणि सगळं स्वच्छ केलं आणि पूजा करायला घेतली. सकाळी सकाळी पूजा केली ना, मनाला खूप शांतता भेटते आणि प्रसन्न वाटतं. सोसायटीमध्ये जास्वंदाची झाडं आहेत, तिथनं मी फुलं घेऊन आलेले आणि एक एक देवांना ठेवले आणि त्यानंतर गेले मी किचनमध्ये. आता देवपूजा झाली, आता पेटपूजा करायला नको का, त्यासाठी बनवायचा होता स्वयंपाक. मग काय गेले ना मी किचनमध्ये आणि आज तुम्हाला सांगणार आहे मऊ लुसलुशीत चपात्या कसा करायच्या आणि त्यासाठी आपण पीठ कसं मळायचं. तर इथे काय करते मी, चाळणीने पीठ घेते आणि चाळून घेते. तर इथे मी तुम्हाला एक टिप सांगते. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की डायरेक्ट चाळणीने कधीच पीठ घेऊन चाळायचं नाही, आपल्या हाताने पीठ घ्यायचं आणि मग चाळायचं. त्या म्हणतात की लक्ष्मी नाराज होते तसं घेतलं तर. आता त्या म्हणतात, त्यामुळे मी त्यांचं ऐकलं आणि तशाच पद्धतीने घेते, हाताने पीठ घेते आणि चाळते. आणि पीठ मळताना काय करत असते मी, परातीमध्ये अगोदर मीठ टाकून घेते, त्यानंतर पीठ चाळून घेते आणि ते मस्त असं थोडं थोडं पाणी करून मळून घेते. पीठ थोडीशी कस लावून मळलं ना, छान मऊ लुसलुशीत चपात्या होतात. तर ह्या पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि आता माझं तेल संपलेलं होतं, तेलाच्या कॅटलीमध्ये तेल वतून घेतलं. आणि मी कधीही तेल बॅग ही अशी फेकून देत नाही, तिला कट करून घेते आणि त्याच्यामध्ये बरेच तेल असतं तर पिठाला लावून घेते आणि छान मळून घेते. आणि त्यांनी पण आणखीन म्हणजे पिठामध्ये तेल मुरलं ना, कणिक आणखीन छान भिजली जाते. आता इथे मी कणिक झाकून ठेवली आहे आणि मग काय करते, इकडं कांदा कापून घेतला, कांदा इकडे कापून घेतला, मिरच्या कापून घेतल्या आणि लसूण पण निसून ठेवला. काय करायचं होतं बेसन, कारण संडे म्हणल्यावर भाजीपाला सगळा संपलेला असतो. आहो काय करतात, मंडेला भाजीपाला घेऊन येतात, ऑफिसवरनं येता ते संडेला कधीच आणत नाही. आणि संडेला शक्यतो नॉनव्हेज असतं, पण काय मूड नव्हता आणि डाळी वगैरे पण खाऊन खाऊन बोर झालेलं. तर ते म्हणे काय कर तू बेसन कर. आणि गॅस चालू केलाय आणि तवा गरम होईपर्यंत मी काय करते, असे सगळे गोळे बनवून ठेवते, जेवढ्या चपात्या करायच्या तेवढ्या. आणि गोळे बनवून ठेवल्यानंतर मग मी ते घडीच्या चपात्या करते. घडीच्या चपात्या करते तरी पण माझ्या चपात्या ह्या गोल होतात आणि टम्म फुगतात. पीठ हे छान मळल्यामुळं एकदम व्यवस्थित अशा चपात्या होतात. तर घडीच्या चपात्या मी इथे लाटून घेते आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकलं ना, चपात्या अशा टम्म फुगतात. तर या पद्धतीने मी सगळे उंडे असे करून ठेवलेले आणि इकडे माझा तवा पण तापलाय. मग काय घेतल्या ना पटापट चपात्या लाटायला. आता मी ते फास्ट फॉरवर्ड केलेलं नाहीये, ह्या स्पीडमध्ये मी चपात्या बनवते, कारण सकाळी आहोंना टिफिन द्यायचा असतो. अर्ध्या तासामध्ये माझा स्वयंपाक हा रेडी होतो. तर तुम्हाला तुमच्यासोबत मी माझा मॉर्निंग रुटीन पण लवकरच शेअर करेल. इथे मी चपात्या सगळ्या लाटून घेते. बघा, ही माझी पहिली चपाती आहे आणि कशी झालेली आहे, तव्याला अजिबात चिटकलेली नाहीये. कारण खूप जास्त तवा भाजला ना तर मग चपाती अशी तव्याला चिटकते. कधी पण चपाती टाकण्या अगोदर ते तव्यावरती हे थोडंसं तेल शिंपडायचं, म्हणजे चपाती चिटकत नाही. आणि त्यानंतर काय केलं मी, दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि चरा कापून घेतलेला कांदा टाकून घेतला आणि त्याला छान असं गरागरा हलवून घेतलं. तिकडे कांदा घालून घेते तोपर्यंत इकडे माझी चपाती पण शेकतीये. म्हणजे मल्टीटास्किंग केलं ना, टाइम मॅनेजमेंट केलं ना, आपल्या काम आणि आपल्या गोष्टी ह्या सोप्या होतात. आणि इकडे मिरच्या आणि लसूण कुटून घेतलेला होता तो पण टाकून घेतला आणि त्याला पण मस्त हलवून घेतला. आता कोथिंबीर नव्हती तर आहोंचा जुगाड, टाक म्हणे पुदिन्याचं रोपटं लावलेलं होतं, छान पसरलेलं आहे, तोही तुम्हाला दाखवेल मी. तर आता बेसनामध्ये पहिल्यांदा पुदिना टाकलाय, म्हटलं कसं लागतं आणि कसं नाही, तर चांगलं झालं होतं. आणि इकडे बेसन पीठ मी कालून घेतलं होतं पातेल्यामध्ये, पाण्याला उकळी आल्यावर ते पण मिक्स करून घेतलं छान असं. तर बघा, अशा पद्धतीने बेसन केले. पिवळं पिवळं दिसतंय कारण त्याच्यामध्ये कोथिंबीर ते काहीच नाहीये, त्याच्यामुळे तसे पिवळं दिसू लागले. आणि एकीकडे काय केलेलं, तवा गरम होता की यांना खाण्यासाठी काहीतरी बनवते म्हणलं. शेवया इकडे गरम करायला ठेवलेल्या, ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत, गव्हाच्या शेवया आहेत, मैद्याच्या नाही आहेत. तर पौष्टिक अशा आहेत
तर मग त्या पण अशा लालसर रंगावरती भाजून घेत होते. म्हणजे एकीकडे मी चपात्या बनवून घेतलेल्या, बेसन बनवले आणि आता शेवया बनवते. पातेल्यामध्ये काय केलं, थोडंसं तूप टाकलं आणि चिमूटभर मीठ टाकले आणि शेवया ज्या आहेत ना त्या मी अशा करून घेतल्या, बारीक करून घेतल्या आणि थोडासा गूळ हा टाकला आणि मग पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये मी शेवया टाकून घेतल्या आणि छान हलवून घेतल्या. की यांना ना पाणी असलेलंच आवडतं, तो असं पूर्ण कोरडं नाही खात. त्यासाठी मी लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये शेवया ठेवल्या. तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही घट्ट करून खाऊ शकता. आणि मग असं मी ताट रेडी केलं होतं बेसन आणि त्यावरती थोडंसं गार्निश केलं होतं. मग आम्ही जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग काय राहिलेली कामं, किचन वाटा स्वच्छ करायला घेतला. कारण आता सगळं बनवलंय तर किचन वाटा घाण तर होणारच ना. मग किचन वाटा लागले मी स्वच्छ करायला. मंडळी, ह्या वायपरमुळे ना मला खूप हेल्प होते किचन वाटा साफ करण्यासाठी. कारण यांनी इझिली पाणी आपण काढू शकतो. किचन वाटा क्लीन झाल्यानंतर मी काय केलं, भांडे घेतली घासायला. भांडे घासत असताना काय करते, खरकटं मी अगोदरच काढून ठेवते. कारण कोरडाच कचरा ठेवते मी, ओला करतच नाही त्याला. मग खरकटं वेगळं काढून ठेवते आणि त्यानंतर काय करते, मोठे मोठे भांडे जे आहेत ना, प्लेटी अगोदर घासून घेते. म्हणजे असं सिक्वेन्सली काम केलं ना कंटाळ येत नाही काम करण्यामध्ये. त्यामुळे माझे भांडी ही पटापटा घासून होतात. मग प्लेटी अगोदर घासून घेतल्या आणि त्यानंतर मग की यांची मध्ये मध्ये लुडबुड सुरूच होती. त्याला बघत बघत काम करायला थोडा वेळच होऊन जातो. येतो ना, घरातली कामं मी हे कियान झोपल्यावरच करत असते. कारण रोज त्याचे डॅडा ही घरी नसतात. मग मला तर तो काही सुचूच देत नाही, खूप परेशान करतो काम करत असताना. प्रत्येक कामामध्ये त्याची लुडबुड सुरूच असते. आता एकटी असते मी दिवसभर, तो पण काय करणार, बोर होतो आणि मग माझ्याच मागे लागतो. अशा पद्धतीने मी सगळे भांडे घासून घेतले. आणि तवा घासताना आपल्याला तळ हाताचा उपयोग करायचा असतो, प्रेशर देऊन त्याने घासायचं म्हणजे तवा आपला स्वच्छ निघतो. तर अशाच पद्धतीने काय मी सगळी पटापट भांडी घासून घेतली आहेत. एकट्या आईने लहान मूल सांभाळणं म्हणजे खूपच डिफिकल्ट वाटतं. असं वाटतं त्यापेक्षा आपण काम केलेलं बरं. म्हणजे एकदा काम करून मोकळं तरी होतं, पण आपलं बाळ आपल्याला सांभाळावं लागणार. तुमची मुलं पण तुमच्यासोबत असंच करतात का? कमेंट करून नक्की सांगा. पण मंडळी, कसं असतं ना, रोजची कामं ही म्हणजे जेव्हाची तेव्हा केली ना, कामं करायला कंटाळ येत नाही. बघा ना, म्हणजे मी आता स्वयंपाक केला, स्वयंपाक झाले की लगेच जेवण करायला बसलेलो. जेवण झालं की मग किचन वाटा अगोदर साफ करून घेतला. आता तुम्ही म्हणणार तू भांडे घास आणि त्याच्यानंतर किचन वाटा क्लीन कर. तर मला काय ना, ओले भांडे म्हणजे माझ्याकडे जाळी नाही भांड्याची. मग पूर्ण ते पाणी निथरेपर्यंत मी भांडे तसेच ठेवते आणि मग किचन वाटा कधी साफ करणार. त्यामुळे काय करते, अगोदर किचन वाटा साफ करून घेते आणि त्याच्यावरती भांडे ठेवते. म्हणजे ते पाणी पण निथरून जातं आणि मग बेसिन घासून घेते.